नमस्कार. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेल्यावर तुम्हाला FIR हा शब्द ऐकायला अनेकदा मिळतो. पण FIR म्हणजे नेमकं काय? आणि जर पोलीस तुमची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत असतील, तर तुम्हाला कोणते कायदेशीर अधिकार आहेत? हॅलो एव्हरीवन, मी आहे भाग्यश्री आणि आज आपण FIRबद्दलचे सर्व नियम सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. FIR म्हणजे काय? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. CRPCच्या सेक्शन 154 अंतर्गत जेव्हा एकदा कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजेच गंभीर गुन्हा होतो, तेव्हा त्याची पहिली माहिती पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून म्हणजे FIR. FIR कोण नोंदवू शकतो? खूप लोकांना वाटतं की फक्त विक्टिम म्हणजे ज्याच्यासोबत गुन्हा झाला आहे तोच FIR करू शकतो. पण असं नाही आहे. ज्याला गुन्हेगारी घटनेची माहिती आहे असं कोणतीही व्यक्ती FIR नोंदवू शकतो. जर पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार घेतली जात नसेल तर घाबरू नका. तुमच्याकडे हे 3 ऑप्शन आहेत. SP ऑफिस. तुम्ही तुमची तक्रार पोस्टने सुप्रिटेंडंट ऑफ ऑफिस SP कडे पाठवू शकता. 0 FIR. जर गुन्हा दुसऱ्या भागात झाला असेल तर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शनचं कारण देऊ शकत नाही. त्यांना 0 FIR नोंदवून नंतर ते केस ट्रान्सफर करावी लागते. मॅजिस्ट्रेट. जर पोलीस काहीही करत नसेल तर तुम्ही डायरेक्ट कोर्टमध्ये जाऊन मॅजिस्ट्रेटकडे तक्रार करू शकता. सेक्शन 156 क्लॉज 3 CRPC. FIRची कॉपी फ्री मिळते का? हो. FIR नोंदवून घेतल्यावर त्याची एक कॉपी फ्री ऑफ कॉस्ट मिळणे हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. तर हे होतं FIRबद्दलचे तुमचे अधिकार. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा, कारण कायद्याचे ज्ञान ही प्रत्येकाची शक्ती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता विषय घ्यावा हे कमेंटमध्ये सांगा आणि विधिश्रीला सबस्क्राईब करा. थँक्यू.